नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे आणि माझ्या पहिल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. शहराच्या धावपळीतून आणि ट्रॅफिकच्या गोंगाटातून बाहेर पडलो की मनाला जी शांतता मिळते ती फक्त गावाकडेच असते. आज मी आलोय माझ्या आत्याच्या गावी. लहानपणीच्या सुट्ट्या जिथे घालवल्या त्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी. गावाकडचं हे घर, अंगणातील ती माती आणि माणसांचा साधेपणा हे सगळंच अनुभवायला खूप खूप भारी वाटतंय. पण आज आत्याच्या शेतात आल्यावर माझ्या लक्षात आलं की येथे एक जांबाचं झाड होतं. एका खास गोष्टीने माझं लक्षही वेधून घेतलं, ते म्हणजे तेच ते जांबाचं झाड. किती वर्ष झाली हे झाड असाच उभा आहे आणि या सीझनमध्ये तर ते फळांनी अक्षरशः लदलेलं आहे. पहा ना, फांद्या वाकल्या आहेत जांबांच्या ओझ्याने. लाल गुलाबी रंगाचे रसाळ जांब पाहून तोंडाला पाणी सुटलंय. पण हे दृश्य जेवढं सुंदर आहे तेवढंच थोडं विचार करायला लावणारं सुद्धा आहे. इतकी फळं आहेत पण ती तोडायला कोणाकडेच वेळ नाही आहे. आत्या, काका आणि घरातील मंडळी शेतीच्या आणि घरकामात व्यस्त असल्यामुळे रानमेव्याकडे लक्ष द्यायला त्यांना सवडच मिळत नाही. आणि ते शहरात आपण दोन दोन जांबांसाठी पैसे मोजतो आणि इथे निसर्ग दोन्ही हाताने भरभरून देतोय, पण ते गोळा करण्यासाठी माणसाकडेच वेळ नाही आहे. आणि कदाचित हेच आजच्या धकाधकीच्या जीवनाचं सत्य आहे. पण आज मात्र ही संधी सोडणार नाही. मी थोडा वेळ काढला आहे, झाडावर चढून स्वतःसाठी जे ताजे जांब तोडलेत. त्यांची जी नैसर्गिक चव आहे ना, ती मार्केटमधल्या फळांना कधीच येणार नाही. तुम्ही सुद्धा कधी गावी गेलात का? आणि कामातून थोडा ब्रेक घ्या आणि निसर्गाचा आनंद घ्या. चला तर मग मी घेतो या जांबाचा आस्वाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.